तर वसुंधरा आणि अथर्व यांच्यातील शांतता पाहून काव्य आता चिडायला लागली होती. शेवटी ती संतापून म्हणाली, तुम्ही दोघं बोलणार आहात का? नाहीतर मीच निघून जाते. पुन्हा शांतता. काव्याने रागाने आपली पर्स उचलली आणि निघायची तयारी केली. तेवढ्यात अथर्वने तिचा एक हात धरला आणि वसुंधराने दुसरा. दोघांनी एकदमच तिला थांबवलं. अथर्व म्हणाला, तारा जाऊ नकोस प्लीज. काव्या चिडून म्हणाली, मग मी काय करू अंश? तुमचे धक्कादायक चेहरे पाहू? त्यापेक्षा जाणंच बरं. अंश विनवणी करत म्हणाला, प्लीज तारा जाऊ नकोस. वसुंधरा आत्तापर्यंत शांत बसली होती, पण त्यांचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात चमक आली. ती आनंदाने म्हणाली, देव, म्हणजे हीच का तारा जिला घेऊन तू त्या पार्टीत आला होतास? अथर्व थोडा अडखळत म्हणाला, हो, पण का विचारतेस? वसुंधरा जोरात उड्या मारत म्हणाली, इप्पी. ती अक्षरशः कॅफेत नाचू लागली. काव्य आणि अंश तिच्याकडे आश्चर्याने बघत राहिले. काही क्षण त्यांना वाटलं की ही मुलगी वेडीच झाली आहे. पण वसुंधरा परत बसली आणि स्पष्ट बोलू लागली. तेव्हा त्यांच्या मनातील प्रश्न मिटले. वसुंधरा हसत म्हणाली, तुला माहिती आहे का कावी, तू सर्वात बेस्ट आहेस. आय लव्ह यू. तुला माहीतच नाही तू मला आणि अथर्वला किती मोठ्या संकटातून वाचवलंस. थँक्यू. थँक्यू सो 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 मच. काव्या गोंधळून म्हणाली, थँक्यू तर ठीक आहे, पण मी तुला आणि अंशला कसं वाचवलं? वसुंधरा हसून म्हणाली, सगळं मी सांगते, पण आधी अथर्व सुरुवातीपासून सांगू दे. मी आता नाचून थकले. अथर्व थोडासा विचार करून म्हणाला, ठीक आहे. तुला आठवतं का त्या पार्टीत ती बाई मला सतत अंश म्हणून हाक मारत होती? काव्य आठवत म्हणाली, हो, ती बाई मी कशी विसरणार. सतत माझी टिंगल करत होती. तिचं नाव काय बरं? हो, आकृती आंटी. खरंच आश्चर्य आहे, तिची मुलं तिला कशी सहन करतात, की ती पण तिच्यासारखीच आहेत? वसुंधरा पटकन म्हणाली, नाही, अजिबात नाहीत. विशेषतः तिची मोठी मुलगी जागृती. काव्या थोडी थक्क होऊन म्हणाली, खरंच? थांब जरा, तुला आकृती आंटी आणि तिच्या मुलींबद्दल माहिती आहे? वसुंधरा सहज म्हणाली, हो, थोडंफार. काव्या गोंधळून विचारते, कसं? वसुंधरा थोडा वेळ थांबली. खरं तर ही एक लांब गोष्ट आहे. गोष्ट अशी आहे की तेवढ्यात अथर्व मध्येच म्हणाला, बस कर प्रकृती, सरळ सांग ना की तू म्हणजे आकृती आंटीची धाकटी मुलगी आहेस. काव्या डोळे विस्फारून म्हणाली, काय? तू गंमत करतेस ना? अथर्व शांतपणे म्हणाला, नाही मॅडम, मी खरंच सांगतोय. वसुंधरा मान डोलावत म्हणाली, हो कावी, तो खोटं बोलत नाही. तुझी आकृती आंटी म्हणजेच माझी आई आहे. काव्या थबकली, म्हणजे म्हणजे तुझं लग्न अंशसोबत ठरलंय? अथर्व गोंधळून म्हणाला, हो, नाही, म्हणजे हो, नाही. काय बडबडलो मी? खरं सांगायचं तर तारा, आकृती आंटीला माझं आणि प्रकृतीचं लग्न लावायचं आहे, पण मला ते मान्य नाही आणि प्रकृतीलाही नाही. बरोबर ना? वसुंधरा मान डोलावून म्हणाली, बरोबर. आणि तुला माहिती आहे का मी ऑस्ट्रेलियातून एवढी लवकर का परतले? कारण आईने मला पार्टीबद्दल सांगितलं आणि देवच्या गर्लफ्रेंडबद्दलही. आणि मी एवढी बेचैन झाले की लगेच यावंसं वाटलं, जेणेकरून अथर्व तुझ्याशी, म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंडशी ब्रेकअप करण्याआधी मीच हे लग्न थांबवू शकेन. काव्या गोंधळून म्हणाली, हां, वा, म्हणजे आता मी काय बोलू? आणि मी त्याची गर्लफ्रेंड नाही आहे. वसुंधरा हसत म्हणाली, पण तुला भावच लागेल. काव्या डोळे विस्फारून म्हणते, काय म्हणालीस? वसुंधरा स्पष्ट करत म्हणाली, म्हणजे जोपर्यंत मी आईला पटवत नाही तोपर्यंत तुम्हा दोघांनी तरी कपल असल्याचं दाखवायला हवं. आणि शक्य असेल तर काकांना पण सांग, म्हणजे तेही आपल्याला मदत करतील. काव्या नाराज होत म्हणाली, पण काकांना माहिती आहे की मी त्याची गर्लफ्रेंड नाही. अथर्व हळू आवाजात म्हणाला, पण त्यांनी तुला माझी साखरपुडा झालेली वधू दाखवलंय. वसुंधरा अचंबित झाली, काय? साखरपुडा? हे काय चाललंय? पण राहू दे, मला खरं तर ते चांगलंच झालंय असं वाटतंय. आता आईला पटवणं सोपं जाईल. काव्या रागाने म्हणाली, प्रत्येक वेळी मला बळीचा बकरा का बनवतेस? वसुंधरा थोडं हसत म्हणाली, कधी केलं मी असं? काव्या डोळे फिरवत म्हणाली, खरंच तुला आठवत नाही? वसुंधरा गडबडली, बघ कावी, कॉलेजमध्ये जे घडलं ते फक्त. काव्यामध्येच म्हणाली, हो मला माहिती आहे. आता चल, उशीर होतोय. उद्या मला ऑफिसलाही जायचं आहे. तेवढ्यात ते काव्याच्या घरी पोहोचले. तोपर्यंत मोहना आणि ओम आपापल्या खोल्यात झोपले होते आणि अबीर निघून गेला होता. काव्या तिच्या खोलीत वसुंधरासोबत जाणार होती. तेवढ्यात अथर्वने आवाज दिला, तारा थोडं बोलू का? काव्या थोडी चकित झाली. आत्ता? अथर्व विनंतीपूर्वक म्हणाला, प्लीज. काव्या थोडीशी थांबली, ठीक आहे. वसुंधरा हसत म्हणाली, तुम्ही बोला, मी तर माझ्या ब्युटी स्लीपकडे जाते. गुड नाईट. काव्या हसत म्हणाली, गुड नाईट डिअर. वसुंधरा गेल्यावर काव्या अथर्वकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली.
अथर्व आणि काव्या यांच्यात रात्री अचानक एक प्रसंग घडला. काव्या थोडी संकोचात त्याला विचारते, तर काय बोलायचं होतं तुला? अथर्व थोडा गोंधळत म्हणाला, खरं सांगायचं तर मला सुरुवात कशी करावी तेच समजत नाहीये. मला खरंच माहीत नव्हतं की वसुंधरा म्हणजेच प्रकृती आहे. आणि सत्य हे की मला तिच्याशी लग्न करायचंच नाहीये. तिच्याशी अचानक भेट झाली तेव्हा मीच चकित झालो होतो. आणि काव्या लगेच त्याला थांबवत म्हणाली, श्श, मी कुठं स्पष्टीकरण मागितलंय का? मी तुला ओळखते अंश, काळजी करू नकोस. मी तुझा गैरसमज करून घेतलेला नाही. अथर्व आश्चर्यचकित झाला. खरंच? हे ऐकताच त्याने तिला घट्ट मिठी मारली. काव्या जागच्या जागी थिजून गेली. कसा प्रतिसाद द्यावा तिला समजलं नाही. पण काही क्षणांनी तिनेही त्याला मिठी मारली. तिला एक उबदारपणा जाणवला. थोड्याच वेळाने अथर्वला भान आलं आणि त्याने मिठी सोडली. दोघंही लाजले होते. शब्द न बोलता फक्त शुभरात्री म्हणत दोघेही आपापल्या खोलीत निघून गेले. पुढच्या सकाळी काव्या नेहमीप्रमाणे उठली, तयार झाली आणि कामाला निघायची तयारी करत होती. पण अचानक आठवलं, तिची बाईक अजून गॅरेजमध्ये होती आणि ती संध्याकाळीच मिळणार होती. ती कशी जायचं याचा विचार करत होती तेव्हा तिला आठवलं की अथर्व सोबत जाऊ शकते. पण तो नुकताच उठून न्याहारी करत बसला होता. ती त्याच्याकडे जाऊन म्हणाली, अंश, तू ऑफिसला कधी निघतोयस? अथर्व तोंडात घास घेऊन अळखळत म्हणाला, काव्या वैतागून म्हणाली, हे काय? आधी खा मग बोल. अथर्व लगेच घास गिळून म्हणाला, आज मी ऑफिसला जात नाहीये. काव्या चकित झाली. का? अथर्व शांतपणे म्हणाला, आज थोडं बरं वाटत नाहीये म्हणून. पण विचारतेस का? काव्या थोडी संकोचात म्हणाली, खरं म्हणजे माझी बाईक गॅरेजमध्ये आहे म्हणून विचारत होते की मला सोडशील का? तेवढ्यात अबीर आत आला. तो अगदी फ्रेश दिसत होता. वसुंधराने त्याला पाहताच मिठी मारली. हाय, कसं आहेस? मी तुला मिस केलं. अबीर हसत म्हणाला, हाय, मी ठीक आहे. मी सुद्धा तुला मिस केलं. पण तू आलीस कधी? वसुंधरा म्हणते, काल रात्रीच. काव्या मला न्यायला आली होती. अबीर म्हणतो, अरे वा, बरं. तसे अथर्व भाऊ, शिंदे काकांनी सांगितलं की तू आज ऑफिसला जाणार नाहीस. तब्येत ठीक आहे ना? अथर्व म्हणतो, हो, थोडं गरगर होतंय. उद्यापासून ऑफिसला जाईन. अबीर म्हणतो, ठीक आहे, मग मी निघतो. अथर्व म्हणतो, थांब, तू ऑफिसला चाललायस का? अबीर म्हणतो, हो. अथर्व म्हणतो, छान, मग काव्यालाही घेऊन जा. तिची बाईक गॅरेजमध्ये आहे. काव्या पटकन म्हणाली, नाही, मी टॅक्सीने जाईन. अथर्व शांतपणे म्हणाला, नाही, तू अबीरसोबतच जाशील. शेवटी दोघं एकाच ठिकाणी जात आहे. काव्या म्हणते, पण अंश. अथर्व म्हणतो, कसलं पण? फक्त जा. काव्याला काहीच करता आलं नाही. मनाविरुद्ध तिने पर्स घेतली आणि अबीरसोबत ऑफिसकडे निघाली. दुसरीकडे अथर्वने वसुंधराला बसायला इशारा केला. वसुंधरा चकित होऊन म्हणाली, काय झालं अथर्व? का खोटं बोललास की तब्येत बरी नाहीये? तू तर व्यवस्थित दिसतोयस. अथर्व गंभीर होत म्हणाला, मी अगदी ठीक आहे, पण मला तुझ्याशी बोलायचं होतं. वसुंधरा म्हणते, पण जर हे आपल्या लग्नाबद्दल असेल तर कालच तर आपण गोंधळ मिटवला ना. मला तू आवडत नाहीस असं नाही, पण मला अजून लग्न करायचं नाही. आणि अथर्वने रागाने तिला थांबवलं. उफ, थोडं ऐकशील का माझं? वसुंधरा म्हणते, अरे हो, सॉरी, बोल. अथर्व म्हणतो, मला खरं तर तारा आणि अबीरबद्दल बोलायचं होतं. वसुंधरा थोडी चकित झाली. त्यांच्याबद्दल? काय? अथर्व म्हणतो, मी पाहिलंय. जेव्हा जेव्हा ती त्याला पाहते तेव्हा ती विचित्र वागते. काय आहे त्यांच्यामध्ये? मी कित्येकदा ऐकलंय की ती काहीतरी बोलायला लागते पण मग शांत बसते. वसुंधरा म्हणते, तिने तुला सांगितलं नाही का? अथर्व म्हणतो, जर सांगितलं असतं तर मी तुला का विचारलं असतं? वसुंधरा म्हणते, अरे हो, माझीच चूक. अथर्व ठामपणे म्हणाला, आपल्याबद्दल आपण नंतर बोलू, आधी मला त्यांच्याबद्दल सगळं सांग. वसुंधरा म्हणते, ठीक आहे, पण तुला सगळं डिटेलमध्ये हवं आहे का फक्त थोडक्यात? अथर्व म्हणतो, थोडक्यात सांग, पण महत्त्वाचं काहीही सोडायचं नाही. आता सुरू कर. वसुंधरा शांत बसली होती. अथर्वकडे पाहत तिने हळू आवाजात सुरुवात केली. मी आणि कावी नेहमी एकाच शाळेत होतो. 12वी नंतर आम्ही दोघांनी एकाच कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचं ठरवलं होतं. पण दुर्दैवाने तिला प्रवेश मिळाला नाही. काही महिन्यांनी माझं मुंबईतील कॉलेजमध्ये ट्रान्सफर झालं आणि तिथे पोहोचल्यावर मला समजलं की अबीरही त्याच कॉलेजमध्ये आहे. त्याचवेळी कावीने एक परीक्षा दिली आणि तिला शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे तिलाही त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. सुरुवातीला अबीरला तिच्याबद्दल काही माहिती नव्हती. कावी अभ्यासाबद्दल खूप गंभीर होती, पण तिचे वर्ग आमच्यापेक्षा 3 महिने उशिरा सुरू होणार होते म्हणून ती मला मदतीसाठी विचारू लागली.
मी व्याख्यानांना हजेरी लावत असे आणि ती व्हिडिओ कॉलवर त्यात सहभागी होत असे. तिला काही प्रश्न पडले की ती मला सांगायची आणि मी प्राध्यापकांना विचारायचे. प्राध्यापकांनाही कावीची मेहनत खूप आवडली होती. एकदा अबीर स्वतःच्या देखणेपणाबद्दल आणि हुशारीबद्दल बढाया मारत होता. तो म्हणाला की कॉलेजमधल्या सगळ्या मुली त्याच्या मागे वेडे आहेत. तुला माहिती आहे ना माझा स्वभाव. मी रागावले आणि त्याला म्हटलं, एक मुलगी आहे जिला तुझ्यात अजिबात रस नाही आणि मी केलेली ती मोठी मूर्खपणाची चूक होती. त्याने लगेच विचारलं, ती मुलगी कोण? आणि मी सांगितलं, ती म्हणजे कावी. मग त्याने माझ्याशी पैस लावली की तो एका वर्षात कावीला आपल्यावर फिदा करून दाखवेल. तोवर कावीने कॉलेजमध्ये पायसुद्धा ठेवला नव्हता. पण जेव्हा ती पहिल्यांदा कॉलेजमध्ये आली, सगळे तिची वाट पाहत होते, कारण ती त्या फार कमी विद्यार्थ्यांपैकी एक होती जिला पूर्ण शिष्यवृत्ती मिळाली होती. ती आली तेव्हा सगळे आश्चर्यचकित झाले, कारण ती अतिशय साधी होती. इतरांसारखी दिखाऊ नव्हती. अबीरलाही हे अपेक्षित नव्हतं. त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला, पण तुला विश्वास बसणार नाही, तिने त्याला पूर्ण दुर्लक्ष केलं आणि थेट माझ्याकडे आली. यानंतर अबीर सतत तिच्या मागे असायचा आणि दोघांचं भांडण व्हायचं. कावी खूप चिडली होती त्याच्यामुळे, पण एका घटनेनंतर त्यांचं समीकरण बदललं. आमच्या एका जवळच्या मित्राने आत्महत्या केली होती आणि कावीनेच ते सगळ्यात आधी ओळखलं. ती खूप मोठ्या मानसिक धक्क्यात गेली. तेव्हा अबीरनेच तिला सावरलं. त्या घटनेनंतर ते दोघं खूप जवळ आले. ते एकत्र फिरायचे, गोष्टी शेअर करायचे. त्यांचं नातं किती जवळचं झालं हे या फोटोवरूनही दिसतं. वसुंधराने एक फोटो काढून अथर्वला दाखवला. काव्य एखाद्या नाटकात नायिकेची भूमिका करत होती आणि अबीर नायकाची. वसुंधरा पुढे म्हणाली, कावी त्याच्यावर प्रेम करायला लागली होती, पण अबीर अजूनही त्याला पैज म्हणून घेत होता. जवळजवळ वर्षभरानंतर 1 एप्रिलला दुसरं वर्ष सुरू होण्याआधीच तिने त्याच्याशी प्रेमाची कबुली द्यायचं ठरवलं. पण त्याच दिवशी मी अबीरला सांगत होते की ही पैज धोकादायक ठरू शकते. तो उलट मला चिडवत होता की हरायची भीती वाटते का तुला, आणि असे बरेच काही. दुर्दैवाने कावीने आमचं संभाषण ऐकलं. ती हादरली, जखमी झाली. काहीही न बोलता ती निघून गेली, पण तिच्या डोळ्यातून एक अश्रू गळाला. त्यानंतर ती आठवड्याभर कॉलेजमध्ये आलीच नाही. आम्हाला माहीत होतं की ती खूप दुखावली आहे. नंतर काही कारणाने अबीरला महिनाभरासाठी बाहेर जावं लागलं. कावी परत कॉलेजमध्ये आली, पण आमच्यापासून दूर राहू लागली. खूप विनवण्या केल्यावर तिने आम्हाला माफ केलं, पण अबीरला कधीच माफ केलं नाही. त्याने कित्येकदा माफी मागितली, पण व्यर्थ. त्यानंतर मीही परदेशात गेले पुढच्या शिक्षणासाठी. आणि आता तुला कळालं असेल की कावी अबीरला पाहिल्यावर का चिडते. हे ऐकून अथर्व खूप रागावला. त्याने जोरात टेबलवर मूठ आपटली आणि त्याच वेळी टीव्ही सुरू झाला. न्यूज चॅनलवर बातमी सुरू होती. रिपोर्टर म्हणतो, ब्रेकिंग न्यूज. मुंबईतील कॉलेज स्ट्रीट जवळचं सुप्रसिद्ध उद्योगपती श्रीमान सुजॉय शिंदे यांचं जुनं घर पुन्हा एकदा आगीत सापडलं आहे. दोन्ही वेळा आग लागण्याचं कारण अद्याप समजलेलं नाही. मात्र थोड्या वेळापूर्वी त्या घराजवळ एक मुलगी दिसल्याचं सांगितलं जातंय. लोकांना भीती आहे की ती अजूनही आत अडकलेली असेल. फायर ब्रिगेड घटनास्थळी निघाली आहे. अचानक अथर्वचा फोन वाजला. स्क्रीनवर अबीरचं नाव चमकत होतं. नाव पाहून त्याचा राग अधिकच वाढला, पण कॉल कट करणं त्याला शक्य नव्हतं. त्याने फोन उचलला. अबीर म्हणतो, हॅलो अंश भाऊ. अथर्व म्हणतो, हो काय झालं? कबीर म्हणतो, कावी परतली का? अथर्व म्हणतो, तिचं नाव काव्य आहे, तुझ्यासाठी कावी नाही. आणि नाही, ती अजून परतलेली नाही. का? अबीर म्हणतो, मला माहीत नाही. जवळजवळ 3 तासांपूर्वी ती निघाली होती. म्हणाली बाईक घ्यायची आहे आणि काही काम आहे, पण अजून परतलीच नाही. कुठे गेली ती? अथर्व रागाने म्हणतो, तुला काय फरक पडतो? 6 वर्षांपूर्वीचं तू तिचं हृदय तोडलंस. अबीर म्हणतो, काय बडबडतोयस तू? मी कॉल ठेवतो. ती परतली तर मला कळव. कॉल कट झाला. अथर्व स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला, पण आतून तो खूपच काळजीत होता. तेव्हाच पुन्हा फोन वाजला. स्क्रीनवर त्याच्या गुप्तहेरांपैकी एक ऐशचा नंबर दिसला. अथर्व म्हणतो, काय झालं ऐश? एवढं तणावात का बोलतोयस? काय घडलं? ऐश म्हणतो, अंश मिस काव्या ती अथर्व म्हणतो, काव्याचं काय? पटकन सांग. ऐश म्हणतो, तुला जुन्या घराबद्दलची बातमी मिळाली का? अथर्व म्हणतो, हो आग लागली आहे आणि कदाचित कोणीतरी आत अडकलंय. ऐश म्हणतो, हो. तो कोणी म्हणजे मिस काव्या. अथर्व हादरून गेला. काय? फोन त्याच्या हातातून निसटला. त्याचं डोकंच काम करणं थांबलं होतं. काहीच सुचत नव्हतं. अथर्वच्या मोबाईलवर अचानक एक नंबर फ्लॅश झाला. नंबर पाहताच तो वैतागला, कारण तो ऐशचा नंबर होता. ऐश फक्त खूप तातडीचं कारण असलं तरच फोन करत असे. त्याला हे स्पष्टपणे सांगितलं होतं. मग आज का फोन करत होता? अथर्वने फोन उचलला आणि ऐशचा थरथरता आवाज ऐकताच तो थोडासा काळजीत पडला. ऐश घाबरलेल्या स्वरात म्हणाला, अथर्व.
अथर्वने लगेच विचारलं, काय झालं यश? एवढा घाबरलेला आवाज का आहे तुझा? पटकन सांग. यश थोड्या अडखळत म्हणाला, मॅडम काव्या ती अथर्व तावातावाने म्हणाला, काव्याबद्दल काय घडलं? पटकन सांग. यशने खोल श्वास घेत म्हणाला, अथर्व तू बातमी पाहिलीस का जुन्या शिंदे बंगल्याबद्दल? हो, आगीत पेटला आहे आणि कोणीतरी आत अडकलंय बहुतेक. मी तर ॲम्ब्युलन्सला कॉल करणार होतो जेणेकरून आत अडकलेल्याला बाहेर काढता येईल. ऐश थरथरत म्हणाला, तो कोणीतरी म्हणजे काव्य आहे. काय? एवढेच शब्द बाहेर पडले आणि अथर्वच्या हातातून फोन खाली निसटला. डोकं पूर्णपणे ब्लँक झालं. क्षणभर त्याला सगळं जग कोसळल्यासारखं वाटलं. पण लगेच तो सावरला. तो झटकन उठला आणि थेट जुन्या शिंदे बंगल्याकडे निघाला. शक्य तितक्या वेगाने गाडी चालवत तो 5 मिनिटात तिथे पोहोचला. घर ज्वालांनी वेढलं होतं. कुणी आत असेल तर त्याचा बचाव होणं अशक्य होतं. पण अथर्वसाठी काव्याला गमावणं म्हणजे स्वतःचा श्वास गमावल्यासारखं होतं. लहानपणापासून त्याला आगीची भीती होती, कारण त्याच्या आईचं निधन आगीत झालं होतं. पण आज ती भीती किरकोळ वाटत होती, कारण त्याला गमवायची होती ती त्याच्या मनाजवळची व्यक्ती. तो धाडसाने आत शिरला. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तो तिचा शोध घेत होता. आग झपाट्याने पसरत होती. शेवटी एका कोपऱ्यात त्याला ती दिसली, बेशुद्ध पण ओल्या चादरीत लपेटलेली. तो धावत गेला. तिचा हात घट्ट पकडला. एका हाताने कमरे खालून आणि दुसऱ्या हाताने मांडी खालून तिला उचललं आणि कसाबसा बाहेर येऊन आला. सुदैवाने ॲम्ब्युलन्स आधीच पोहोचली होती. काव्याला ताबडतोब रुग्णालयात घेऊन गेले. अथर्वचं डोकं हळूहळू काळं पडू लागलं. तो कोसळणारच होता, पण अगदी त्याच वेळी आलेल्या अभिरने त्याला सावरलं. 3 तासांनंतर अथर्व शुद्धीवर आला. तो स्वतःला रुग्णालयाच्या खाटेवर पाहतो. त्याच्या शेजारी त्याची आई बसलेली होती. त्याने डोळे उघडताच तिने त्याचा हात धरला. देवाचे आभार, तू ठीक आहेस. कसं वाटतंय? अमृता चिंतेने म्हणाली. थोडं भोवळल्यासारखं वाटतंय, पण मी ठीक आहे. काव्या कुठे आहे? ती ठीक आहे ना? अथर्वने लगेच विचारलं. काव्याचं नाव ऐकताच अमृताच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. ती जमिनीकडे बघत म्हणाली, ती खूप गंभीर जखमी झाली आहे. डॉक्टर तिची शस्त्रक्रिया करत आहेत. अवस्था थोडी क्रिटिकल आहे. पण तू काळजी करू नकोस. तू विश्रांती घे. अथर्वने तिचं काहीच ऐकलं नाही. तो झटकन उठला आणि बाहेर पडला. अमृताने फक्त डोकं हलवलं. तिला माहीत होतं त्याला थांबवणं अशक्य आहे. तो थेट ऑपरेशन थिएटरसमोर पोहोचला. तिथे अबीर, मोहना आणि ओमकार आधीपासून होते. सगळे चिंतेत होते. डॉक्टर बाहेर येण्याची तेवढ्याच उत्कंठेने वाट पाहत होते. काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आले. अथर्व धावत त्यांच्याकडे गेला. डॉक्टर, काव्या कशी आहे? ती सुरक्षित आहे ना? डॉक्टर गंभीर स्वरात म्हणाले. शिंदे साहेब, तुम्हाला स्वस्थ पाहून बरं वाटलं. काव्याने हुशारीने आपलं शरीर ओल्या चादरीत लपेटलं. त्यामुळे बाहेरून फार इजा झाली नाही. पण धुरामुळे मेंदूत ऑक्सिजन कमी पोहोचला आहे आणि डोक्याला धक्का बसला आहे. ती कोमात आहे. कोमा? डॉक्टर, ती कधी शुद्धीवर येईल? अथर्व थरथरत विचारतो. डॉक्टर म्हणाले, पहा, मला खोट्या आशा द्यायच्या नाहीत. 48 तासात शुद्धीवर आली नाही तर तिचं जीवन धोक्यात येऊ शकतं. आम्ही तिला ICUमध्ये हलवत आहोत. हे सांगून डॉक्टर निघणार होते, पण काहीतरी आठवल्यासारखे ते पुन्हा अथर्वकडे वळाले. डॉक्टर अचानक थांबले आणि म्हणाले, अरे हो, मला आठवलं. जेव्हा आम्ही काव्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेत होतो तेव्हा तिच्या बुटात कागदाचा एक तुकडा सापडला. त्यावर तुमचं नाव लिहिलं होतं. म्हणून मी तो कुणालाच दिला नाही, थेट तुम्हालाच देतो. डॉक्टरांनी तो कागद अथर्वच्या हाती दिला. अथर्वने तो हळूच उघडला आणि वाचायला सुरुवात केली. पत्र. अथर्व, तुला वाटेल की मी वेडी आहे इतक्या धोकादायक जागी एकटी का गेले, पण माझ्याकडे असं कारण आहे. या घराबद्दल, तुझ्या आईच्या मृत्यूबद्दल अजूनही खूप गूढ आहे. जेव्हा मी इथे आले तेव्हा मला कळालं की आता हे घर कुणा दुसऱ्याचं आहे. मी वॉचमनकडे आत जाण्याची परवानगी मागितली तेव्हा त्याने त्याच्या सरांना फोन करायला सांगितलं. मी त्यांच्याशी बोलले, पण मला का कोण जाणे तो आवाज फार परिचित वाटला. तुला वाटत असेल मी हे पत्र कधी लिहिलं, तर ज्या क्षणी मी आत आले तेव्हाच मला जाणवलं की कुणीतरी माझ्यावर लक्ष ठेवून आहे आणि आता कुणीतरी बाहेरून दार लॉक करून टाकलं आहे. जर तू हे पत्र वाचत असशील तर काहीतरी माझ्यासोबत घडलंय. मला खात्री आहे की मी सगळं उलगडेल, पण तू सावध राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुझीच काव्या. पत्र वाचून अथर्व थक्क झाला. मेंदू काम करणं थांबल्यासारखं वाटत होतं. पण त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तो भानावर आला. अथर्व, तू ठीक आहेस ना? मोहना विचारते. हो, मी ठीक आहे, तो हळूच म्हणाला.
अरे मी आधीच पिशीला फोन केला होता अपघाताबद्दल. त्या थोड्याच वेळात इथे येतील, मोहना म्हणाली. अथर्वने हळूच मान डोलावली. ते बरं झालं. काव्याला तिच्या आईची जास्त गरज आहे आत्ता. अथर्व रुग्णालयातील बाकावर बसून गेला. सगळेच चिंतेत होते. पुढचा दिवस. 36 तास झाले होते पण काव्य अजूनही कोमात होती. सगळे अस्वस्थ झाले होते. ओम सतत मोहनाचा हात धरून तिला धीर देत होता. अचानक मोहनाच्या नजरेस एक बाई दिसली. ती धावत गेली, तिला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. त्या बाईने तिला शांत करण्यासाठी पाठ थोपटली. तिचा चेहरा खंबीरपणा दर्शवत होता. पिशी, शेवटी तुम्ही आलात. काव्याची अवस्था बरी नाही. डॉक्टर म्हणतायत की पुढच्या 10 तासात ती शुद्धीवर आली नाही तर गंभीर होऊ शकतं, मोहना रडत म्हणाली. काळजी करू नकोस बबली, काही होणार नाही. ती माझी मुलगी आहे, इतकी कमजोर नाही, मीनाक्षी देसाई ठामपणे म्हणाल्या. अथर्वला लगेच समजलं ही स्त्री म्हणजे काव्याची आई होती. तो उठून तिच्याकडे गेला. तीही त्याच्याकडे पाहू लागली. मोहना ओळख करून देत म्हणाली. पिशी, हे आहेत श्रीमान अथर्व शिंदे, काव्याचे बॉस आणि मित्र. मीनाक्षी म्हणाल्या. म्हणजे तेच तुमचं घर होतं जिथे ती गेली होती? अथर्व अपराधी चेहऱ्याने म्हणाला. हो देसाई काकू, दोष माझाच आहे. तुम्हाला शिक्षा करायची असेल तर करा, माफ करा. मला माहिती असतं की ती तिकडे जाणार आहे तर मी तिच्यासोबत गेलो असतो. खरं तर तिला जाऊच दिलं नसतं. मीनाक्षी शांतपणे म्हणाल्या. ठीक आहे बाळा, मला मावशी किंवा मीनाक्षी मावशी म्हणा. आणि मला माझ्या मुलीची ओळख आहे. ती कधीही मूर्खपणा करणार नाही आणि तिने जर एकदा ठरवलं तर तुलाही थांबवता आलं नसतं. अथर्वला वाटलं होतं की त्या त्याला दोष देतील, रागावतील, पण उलट त्यांनी इतक्या शांतपणे बोललं की त्यांचं मन आणखी दुखावलं. 4 तासानंतर शेवटी काव्य शुद्धीवर आली. सगळे उत्सुकतेने आत जाण्यासाठी थांबले होते. डॉक्टरांनी सांगितलं की ती आता पूर्णपणे सुरक्षित आहे. प्रथम मीनाक्षी आणि मोहना आत गेल्या. नंतर त्यांनी अथर्व आणि अभिरला आत बोलावलं. ओमकार अजूनही ऑपरेशन नंतरच्या हॉस्पिटलच्या औपचारिक गोष्टी करत होता. अथर्व आत शिरला. काव्याला पाहताच त्याने तिला घट्ट मिठी मारली. पण काव्याने त्याला परत ढकललं. सॉरी, पण तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखते का? काव्या थंड आवाजात म्हणाली. अथर्व थबकला. काय? काव्या, मी अथर्व शिंदे, तुझा अंश. ओळखत नाहीस का मला? काव्या निर्विकारपणे म्हणाली. माझं नाव काव्य आहे, तारा नाही. आणि मी पहिल्यांदाच तुम्हाला भेटते आहे. मग मी तुम्हाला कसं ओळखणार? तेवढ्यात वसुंधरा आत आली. ती मैत्रिणींना भेटायला गेली होती पण काव्याबद्दल समजताच धावत आली. कावी, देवा तू ठीक आहेस? मला किती काळजी लागली होती माहिती आहे का? वसुंधरा रडत म्हणाली. काव्या हळूच असली. हो मी ठीक आहे, पण सांग ना, किती दिवस झाले मी कॉलेजला गेली नाही आहे? काव्या म्हणते. कॉलेज? अगं मूर्ख, आपण सगळे एकाच कॉलेजमध्ये शिकतो ना. मी, तू आणि अबीर. बरोबर ना अबीर? अबीर थोडा गोंधळला. हां, हो हो, काव्या पुन्हा म्हणाली. तिथे उभा राहिलास तरी का? इथे येऊन बसत नाहीस की तुला वाटतं आपण मित्र नाही? अबीर गडबडत म्हणाला. सो सॉरी. काव्या म्हणाली. लवकर ये आणि बस इथे. सगळे तिचं हे वागणं पाहून थक्क झाले होते. विशेषतः अबीरसोबतचं तिचं वागणं सगळ्यांना धक्का देणारं होतं. अबीर हळूच तिच्याकडे गेला आणि संकोचून तिच्या शेजारी बसला. अथर्व पटकन डॉक्टरकडे गेला आणि त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. डॉक्टर मान डोलावत म्हणाला. खरं सांगायचं तर श्रीमान शिंदे, मला असंच काहीसं होईल अशी अपेक्षा होती. डोक्याला झालेल्या अपघातामुळे कधीकधी अशी ॲम्नेशिया म्हणजेच स्मृतिभ्रंशाची अवस्था येते आणि काव्याच्या बाबतीत सुद्धा तेच झालं आहे. तर यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये. पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.